मित्रांनो, खाद्यतेल कंपन्यांची तर कमालच आहे. गाढवाला गुळ दाखवून काठी मारायची अशी म्हण आहे ना, तसाच प्रकार. आधी 1 किलोची पिशवी द्यायचे, आता पिशवी तोच भाव, पण आतलं तेल मात्र उंदरानं खाल्ल्यासारखं कमी झालंय. ग्राहकाला वरून वाटावं स्वस्त झालं, पण प्रत्यक्षात तोंडाला पानं पुसल्यासारखा प्रकार आहे. पूर्वी 1 लिटर तेलासाठी जे रक्कम द्यायचो त्याच पैशात आता 800 ग्रॅम तेल मिळतंय. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असं सरकारचं झालंय. आणि कंपन्यांनी त्यावर आंधळा मागतो एक डोळा आणि देतो दोन असा उलट प्रकार केला आहे. म्हणजे ग्राहक मागतो सवलत आणि मिळते मात्र फसवणूक. ही सगळी किमया अशी आहे की डोळ्यात धुळपेक आणि वरून खिशाला फटका. महागाई लपवायची म्हणून वजन कमी करायचं आणि वर सांगायचं दर कमी झाले. व्यापारी राजा झाला की जनता भिकारी होती म्हणतात. गंमत अशी आहे की महागाई खूप वाढलेली आहे, याची फार चर्चा होऊ नये यासाठी तेलाच्या कंपन्यांनी एक चांगला मार्ग शोधलेला आहे. आता तेल म्हणलं की पेट्रोलियम कंपन्यांकडे विषय जातो, पण खरं तर मी खाद्यतेलाचा तुमच्यापुढे विषय मांडतोय. जेवढ्या म्हणून बाजारात आता सध्या तेलाच्या कंपन्या आहेत, या सगळ्या कंपन्यांनी एक पळवाट शोधलेली आहे. आता आपण जर कुठलीही बॅग घ्यायला गेलो तर ती बॅग आपण म्हणतो 1 किलोची आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही त्या बॅग किती ग्रॅमच्या आहेत त्या पहा. खरं तर 1 किलोची बॅगसुद्धा पूर्वी 950 ग्रॅमची होती, पण आता ह्या बॅगा 800 ग्रॅमवर आलेल्या आहेत, 750 आलेले आहेत, 810 आलेले आहेत, 840 ग्रॅम आले आहेत. आणि याच्यावरती 175 रुपयापासून 159 रुपयापासून ते 199 रुपयापर्यंत वेगवेगळ्या कंपन्या तेलाचे दर आकारत आहेत. खरं तर ही एक नुसती पळवाट नाही तर ग्राहकांची फसवणूक देखील आहे. अशा अर्थानं तर या कंपन्या फसत नाहीत, या कंपन्यांनी त्यांचे ग्रॅम तिथं दिलेले आहेत, पण आपण मानतो की ही 1 लिटरची बॅग आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही कुठलीही बॅग 1 लिटरची नाही. तर वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने, कुणी 850 ग्रॅम आहे, कुणाचं 800 ग्रॅम आहे, कुणाचं 750 ग्रॅम आहे. स्टारची कंपनी आहे, याचं 750 ग्रॅमची किंमत त्यांनी दिलेली आहे 160 रुपये. नंतर पुन्हा आणखी कीर्तिसन स्टार म्हणून आहे, त्याची किंमत आहे 170 रुपये आणि त्याचं ग्रॅम आहे 800. नंतर जेमिनीची आहे 840 ग्रॅमची, तिची किंमत आहे 173 रुपये. नंतर त्या जेमिनीची जी वेगळी आहे 160 रुपये, त्याची किंमत आहे 800 रुपये. नंतर स्टारचीच सोयाबीन रिफाइंड तेल आहे 850 ग्रॅम आहे आणि त्याची किंमत 175 रुपये. ते इंडिपेंडन्स म्हणून आहे, त्याची किंमत आहे 179 रुपये आणि ग्रॅम आहे 850 ग्रॅम. तुम्ही ज्यावेळी ह्या तेलाच्या पिशव्या घ्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, खरं तर कंपन्यांनी त्यांची पळवाट शोधलेली नाही, पण दुकानामध्ये आपण गेल्यानंतर ही 1 लिटरची पिशवी अशा अर्थानं आपण आत्तापर्यंत ग्राहक प्रत्येक वेळी घेत होता. माझ्याबरोबर इथले व्यापारी विक्रेते विवेकदादा काळे. विवेकदादा, किती दिवसापासून साधारणपणे अशा बॅग घेत आहेत? भरपूर म्हणजे तेल ज्यावेळेस दरवाढ झाली त्यावेळेपासून असं चाललेलं आहे. तेलाची दरवाढ झाली साधारणपणे किती महिने झाले? 3-4 महिने होऊन गेले. हे 3-4 महिन्यापासून अशा बॅग आणल्या आहेत. हा. मग तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही 1 लिटर म्हणून ते विकत होता, तर तुम्ही काय केलं का काय? त्यावेळेस ती 1 लिटरच म्हणजे आपण मांडून देत होतो, पण आता आपण ते 810 ग्रॅम 910 ग्रॅम काय म्हणजे याच्यावरती जसं लिहिलं तसं तुम्ही करायला लागलाय. हा. नंतर पूर्वी ते सरळ धोपटपणे 1 किलोच होतं. हा. खरं हे कंपनीने पळवाट शोधलेली असं वाटतं. हा, बरोबर आहे की किंमत तीच ठेवली त्यांनी हा. आणि तेल वजन कमी कमी केलं. केलं आणि गिरायकांना वाटू नये की किंमत वाढली वगैरे असं वाटू नये. आवळा देऊन कोहळा कसा काढायचा तर ह्या कंपन्यांकडनं शिकावं, त्या कंपनीने केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कंपन्या एवढ्या मुजोर आहेत की त्या कंपन्या त्यांचं काही बदलणार आहेत, त्यांनी किंमत तशीच ठेवली आणि तेल कमी करून घेतलं. म्हणजे जसं आपण म्हणतो की व्यापारी राजा झाला की तसाच प्रकार होतो. बिस्किटाच्या बाबतीत पण असाच प्रकार आहे. बिस्किटाच्या बाबतीत पण ग्रॅम आणि किमती याच्यामध्ये खूप फरक झालेला पाहायला मिळतो. एकूण जागतिक युद्धाचा परिणाम आता या पुढच्या काळात बघायला मिळतील, पण त्याच्या आधीच भडकलेल्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक वेगळा जुगाड तुम्हाला मात्र यावेळी बघायला मिळेल.